मोदी गेल्या 10 वर्षात जवानांचं बलिदान रोखू शकले नाही. संजय राऊत. भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत उपस्थितांना संबोधित केले आणि यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. मोदी गेल्या 10 वर्षात जवानांचं बलिदान रोखू शकले नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, चर्चेला नेहमीच वाव असतो. मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का? लाल किल्ल्यावर 10 वर्षात प्रथमच राहुल गांधी उपस्थित होते. मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात ते तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायला तयार नाहीत. आज त्यांना प्रधानमंत्री असल्यामुळे तिरंगा फडकवावा लागतोय. गेल्या 10 वर्षातील सोहळा आणि आत्ताचा सोहळा पहा. 10 वर्षापासून गुदमरलेल्या अवस्थेत सुरू आहे. जनतेची गळचेपी होत होती. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनता जागृत आहे. 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना जवानांचं बलिदान झालं. 10 वर्षात जवानांचं बलिदान रोखू शकले नाहीत असंही ते म्हणाले आहेत. की गेल्या 10 वर्षातला लाल किल्ल्यावरचा सोहळा आणि आताचा सोहळा यात फरक आहे. अल्पमतातले प्रधानमंत्री, बहुमत गमावलेले प्रधानमंत्र्यांनी आज लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. पण देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. देशाचं स्वातंत्र्य गेल्या 10 वर्षापासून गुदमरलेल्या अवस्थेत आहे. विरोधक असतील, जनता असेल, नागरिक असतील, त्यांची सातत्याने गळचेपी होते. ब्रॉडकास्ट बिल मागे घ्यावं लागलं. हे ब्रॉडकास्ट बिल हे स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठीच होते. ते एक प्रकारे सेन्सॉरशिप होती. पण विरोधी पक्ष मजबूतीनं उभा असल्यामुळे ब्रॉडकास्ट बिल रद्द करावं लागलं. वक्फ बोर्डाचं बिल सुद्धा त्यांना मागे घ्यावं लागलं तात्पुरतं. त्याच्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या देशाची जनता ही जागरूक आहे आणि प्रसंगी बलिदानास सज्ज आहे. वाईट इतकंच वाटतं की देशाचा स्वातंत्र्य दिन 78वा साजरा होत असताना पुन्हा एकदा या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान झालं. अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात कॅप्टनसह काही जवानांना हुतात्म्य पत्करावं लागलं. गेल्या 10 वर्षात प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचं सरकार आमच्या जवानांचं बलिदान रोखू शकलं नाही. पण त्यांच्या भाषणामध्ये मात्र मोठ्या मोठ्या गर्जना आणि वर्जना असतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.